मित्रांनो आपलं मॉडेल तिथे जेवायला बसलेलं आहे. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मला मराठी ब्लॉगर चेक तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि डेली ब्लॉगिंगमध्ये स्वागत आहे. आणि आज खूप दिवसांनी सुट्टी. मित्र मला काय सारखं हसू येतं कारण मम्मीने चष्मा लावलेला आहे आणि आज मला खूप दिवसांनी सुट्टी आहे. तर आज मस्तपैकी आज दिवसभर घरी आराम करायचं ठरवलं आहे आणि म्हणजे रिलॅक्स खूप रोज ते धावपळ रोजचं कामावर जाणं, ब्लॉग बनवणं, एडिटिंग करणं, झोपणं, त्यात माझा अजिबात बिलकुल आराम होईल. माझ्या डोळ्यांची खाली पूर्ण काय म्हणते याला डार्क सर्कल आलेले. तर त्यामुळे मी तर म्हटलं आज थोडी झोप काढू, आराम करू. खूप दिवसापासून आराम केलेला नाही. तर मित्रांनो आपलं मॉडेल तिथे जेवायला बसलेलं आहे. इरिटेट नाही होतं चष्मा घालून कंटिन्यू होत आहे, पण मग तुला त्रास होईल. नेट त्रास नाही झाला मग आता तू हे म्हणून घालते का माझ्यामुळे तुला नको इन्फेक्शन असं. आणि घर आज पूर्ण शांत आहे कारण घरी आज कोणीच नाही, फक्त मम्मी मी. कारण की इथून विभू गेले ते विभूच्या मामाच्या गावाला, माहिती आत्ता चालू होते. पण मग मम्मीला आहे ना म्हणजे ते डोळ्यांचं इन्फेक्शन झालेलं आहे, डोळे आलेले, त्यामुळे विभूला काही त्रास होऊ नये म्हणून मग 2-1 दिवस तिकडं पाठवलं आहे त्यांना. म्हणून आज फक्त घरी मम्मी आणि मीच आहे. बसलो मस्त जेवण करण्यासाठी आणि आजचा बेत आहे मस्त वाटाण्याची भाजी आहे, पापड तळून दिली मम्मीने, एकदम भारी. आणि मित्रांनो कालच्या व्हिडिओचा एक प्रॉब्लेम झाला, जे आपण काल यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट केली होती की मी डेली ब्लॉगिंग कसा बनवतो काय बनवतो, त्याच्यामधलं जे मेन क्लिप होता ज्याचं मी सांगितलं होतं यूट्यूबने त्याच उडून टाकलं. कॉपीराईट म्हणजे काय झालं ते बॅकग्राऊंडला तिथं नाशिक निवडणुका चालू आहे, तर प्रचाराच्या गाड्या घुमताचे गाणे वगैरे वाचताना तर ते गाडीच्या गाण्याचा कॉपीराईट लागला. मग ती व्हिडिओज यूट्यूबने कट करून टाकली. तिथे काय नाही, फक्त मी सांगितलं होतं की सकाळी माझा जॉबची जॉईनिंग असते ना ती सकाळी माझी मॅक्सिमम 10 ते 11 वाजता असती, फर्स्ट शिफ्ट असते. आणि त्याच्यानंतर मग 3 वाजता माझी सुट्टी होती आणि 3 किंवा 4ला. त्याच्यानंतर मला फ्री टाईम भेटतो 2 तास 3 तासाचा संध्याकाळपर्यंत. सकाळी 2-4 तास टाईम भेटतो, त्याच्यामध्ये मी व्लॉग बनवतो. म्हणून मी सांगत असतो ब्लॉगमध्ये की मी आता घरी आलो आहे, चाललो आहे, अशा माझ्या दिवसाची आणि टाईमाची रुटीन असते. एवढ्या वेळेस जॉब असतो आणि बाकीच्या फ्री टाईममध्ये काम असतं, तेवढ्या पिरियडमध्ये मी ब्लॉग बनवतो. पण मग ही क्लिप तिथं बॅकग्राऊंडला गाणे चालू होते ते प्रचाराचे, त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे म्हणजे असेल पक्षाचे गाणे, त्यांनी त्याची कॉपीराईट लागला, ते गाणीच तेवढी क्लिपच ओढून टाकली. म्हटलं आईला म्हटलं ठीक आहे जाऊ दे चला, अच्छा ब्लॉग मी सांगतो म्हटलं. आणि या इथं पण स्टेजचं काम चालू आहे संध्याकाळी, बहुतेक इथं पण सभा आहे. मी झोपलेलो होतो, आता जस्ट उठलो, दुपारी झोपून घेतलं की म्हटलं आज आराम करायचा दिवसभर. शेजारी ते काय म्हणून आवाज समजा मला वाटली सभा वगैरे की सकाळी सभा काही नाही. मित्रांनो खूप दिवसांनी आपले ते चिल्लर पार्टी भेटायला आली आपल्याला आज. की समोर आम्ही नाही की मागे पहिले क्रिकेट खेळायला जेव्हा नवीन राहिला होतं तेव्हा, पण ते आज चाललो तिकडं कार्यक्रमाला, ते म्हणजे जातात मला भेटून चालले ते. हां मित्रांनो झालं डीजे शांत, आत तशी डोकं शांत झाली. इतकं वेळचं वाजते ते, म्हणजे वाचायला अडचण नाही, पण मग जेव्हा टाईम होईल तेव्हा वाजव असं एवढं विनाकारण चालू ठेवायचं. डोकं दुखायला लागलं संध्याकाळपासून चालू आहे मित्रांनो डीजे पार. म्हणजे कोण नाचायला नाही, कोणीच नाही, काहीच नाही, तरी वाजत होता घेणे त्यांनी. जेव्हा सगळे गोळा होतील, जेव्हा सगळे नाचायला येतील तेव्हा वाजवतो, काय अडचण नाही. हा ते हाऊस. मित्रांनो स्वयंपाका लागली मम्मी मस्तपैकी. काय करते वरण भात डाळ भात. मित्रांनो आज पण मी लाईव्ह गेलो होतो यूट्यूबवरती आणि आजची लाईव्ह स्ट्रीमिंग एवढी मस्त होती, खूप जण जॉईन झाले होते, खूप जणांशी गप्पा मारले आणि 1 तास प्लस आपली लाईव्ह स्ट्रीमिंग चालू होती आज. बापरे 1 तास कधी होऊन गेलं मला लाईव्ह स्ट्रीमिंगवरती कळलं सुद्धा नाही. म्हटलं जाऊ बघा 9-10 मिनटं जाऊ, पण 1 तासाच्या वर आपली लाईव्ह स्ट्रीमिंग चालली आणि लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि नवीन लोक पण जोडल्यासाठी खूप मला भारी वाटलं. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आणि काल जास्त काही शूट केलं नाही कारण काल सुट्टी होती. म्हणून म्हटलं ठरवलं होतं की आज पूर्ण आरामच करायचं, म्हणून काल काही शूट करायला भेटलं नाही. संध्याकाळी करणार होतो पण मग शेजारी डीजे चालू झाला ग्राउंडवरती काल तुम्ही बघितलंच होतं ब्लॉगमध्ये आधी, त्याच्यामुळं मग शूट करायला म्हटलं तो ब्लॉगमध्ये पूर्ण आवाज येतो म्हणून मी ते शूट केलं नाही. काय रे काय पाहिजे तुला? काय ओरडतो सकाळी? मित्र मी सकाळी देवारात पाहिलं पप्पांनी सोनचाफा ठेवला होता, म्हटलं चायला झाडाला सोनचाफा आला वाटतं. परत पाहतो ते सगळं फुल आले वरती खाली परत मस्त झाडाला परत सोनचाफा लागले. इथं पाहिलं नव्हतं पण सकाळी पप्पांनी देवारात ठेवलं तर पाहिलं, म्हटलं चायला सोनचाफा आला वाटतं. आजची सुरुवात अशी नको करूस इरिटेट नाही झालं तुला असं रोज रोज काल बसून घालून? खूप होतं, तुम्ही नसल्यावर नाही झालं. मी काल तुझा दिवस म्हणून दिवसभर घातलं तिथं म्हणून तर. तो गोलमाल कोणता पिक्चर डायलॉग पण नाही लागताय बरं पडणी वाली हे.
चहा ठेव मस्त. आणि काय ना सोनचापा आलाय ना, मी पाहिलं नव्हतं. तरी पण गेल्या वर्षी सारखा बार नाही बरं का चिकू ह्या वर्षी. नाही अजून येईल मग, थांब ना. गेल्या वर्षी एकदमच मस्त बार होता. नाही अजून येईल. याचं कॅट फूड संपलंय का? अरे म्हणून असं पाहतो का, थांब आलो घेऊन लगेच. तू सांगायचं ना मला. तुला काय वाटलं? काय गरम पाणी तुझं सकाळचं. अच्छा. चहा पण ठेव एकदम मस्त कडक ठेवला कडक. मी मस्त कोराच्या. हा, ठीक आहे. मी निघालो आता पिरूला कॅट फूड आणण्यासाठी, कारण तुला घरात ओरडत होतं, मला माहितीच नाही कॅट फूड संपलं तर चाललोय. खा आता. बंद होतं, उघडत होतं, त्याला म्हटलं बाबा ते बाबा मला पटकन. मित्रांनो, जी व्लॉगिंग चालू आहे रोजची डेली व्लॉगिंग म्हणा, काय तुम्ही व्लॉग बघताय माझे, तुम्हाला व्लॉग पण आवडताय एकदम मस्तपैकी, तुम्ही सपोर्ट पण करताय. पण आपले कन्सेप्ट माहिती तुम्हाला व्लॉगचे. आपली जी व्लॉगिंग चालू आहे ना, ते आपली लाईफस्टाईल व्लॉगिंग आहे. म्हणजे दिवसभर मी काय करतोय, माझी लाईफ कशी चालली आहे, माझी रोजची रुटीन कशी आहे, सकाळपासून रात्री मी काय केलं ते हिशोबाने मी ब्लॉग दाखवतो. मग त्याच्यामध्ये मग फूड ब्लॉगिंग त्याच्यामध्येच येऊन जाते आपली, त्याच्यामध्ये ट्रॅव्हल ब्लॉगिंग त्याच्यामध्येच येते. म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरीची ब्लॉगिंग आहे ना, म्हणजे ट्रॅव्हल ब्लॉगिंग, फूड ब्लॉगिंग, असं जे काय असेल ते सगळं याच्यामध्येच येऊन जाते लाईफस्टाईल. कारण मी सगळं जगतोय ना, मी सगळं करतोय, ह्याच्यामध्येच आपली सगळी ब्लॉगिंग होऊन जाते. कारण की मला खाली एकाने विचार म्हणजे कसले ब्लॉग बनवतो, म्हटलं लाईफस्टाईल ब्लॉगिंग करतो म्हटलं, म्हणून म्हटलं आपण व्ह्यूअरला पण सांगावं. तर मित्रांनो, आपण करूयात या ब्लॉगचा एंड. आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज. कशी घेतो रे चिकू?